नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका. जमात्यानेचं काय स्वयंपाक अशा पोळ्या त्या पोळ्या खाण्यासाठी गावभर रोज तिथं हरिदासाच्या घरी. पण नाथ महाराजांचा जो मुलगा होता हरी पंडित, आता तो बी हरिदासाच्या घरीच आहे बरं का. नीट ऐका, फरक सांगतो. हरी पंडित बी नाथ महाराजांचा मुलगा, तोही हरिदासाच्या घरीच आहे. आणि गावबा हा पोळ्या खाण्यासाठी आलेला, तो बी हरिदासाच्या घरीच आहे. हरिदासाच्या घरी म्हणजे फक्त वंश परंपरेने नको, ज्ञान परंपरा, त्यांच्या विचाराची परंपरा, त्यांच्या संगतीची परंपरा, या अर्थानं म्हणले हरिदासाचे घरी म्हणजे त्यांची संगत मला मिळावी. आता नाथ महाराजांचा मुलगा हरी पंडित 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याच्या उलटी पाठ होती. त्याच्यामुळे तो जे हरीच कोणाला घालीत नव्हता. हा तोही चित्र माणूस होता. आणि मी एक सांग का, ज्ञान किती ह्याला किंमत नाही, तुम्ही नम्र किती आहात ह्याला किंमत आहे. हा वाकायला शिका. लोक म्हणते शिकला तेव टिकला, हा वाकला तेवच टिकला. हे 2 हात लोकांना असे उगारून तुम्ही जग जिंकू शकत नाही. पण 2 हात जर एकमेकावर आणले, जे हरी घातला तर हजारो लोकांच्या हृदयावर तुम्ही राज्य करू शकता. त्याच्यामुळे असं करण्यापेक्षा असं करा. नम्र झाला भूता तेने कोंडिले. म्हणून तर आमचे तुकोबऱ्या म्हणतात, लहानपण दे गा देवा मुंगे साखरेचा रवा. मुंगेहून साखर खायची. नम्रता फार. महापुरे झाडे जातीन ते तेला वाळे वाचते. ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचे त्यांची कामं थोडी कमी असली तरी चालते, आणि फक्त नम्रता महत्वाची. जे हरे जे हरे लोकांना तीच पाहिजे सध्या. कामाचा निवडून येण्याचा काही संबंध राहिला नाही. उलट जास्त काम केल्या लवकर पडत आहे सध्या. काम मापात चालून द्यायची, फक्त नम्रतेची जोड. लोक म्हणतात भारी माणूस. लोकाला फक्त आता काय मला मोठं म्हणा, समाजी चित्र झालाय सध्या. त्यामुळे वाकायला शिका. आणि मुंगेहून 2-4 मुंग्या एकत्र बसल्या, आणि एक मुंगी म्हणणे मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्ली. दुसऱ्या मुंगीनं खनकुन कानाखाली टाकली. ग बस म्हणले, हातरून बघून पाय पसर. आपलं बजेट किती, आपण बोलतो किती. उचलले जेव लावले टाळेला. झपको काय म्हणले, जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, दुधड मधून एखादा जर दिल्लीला गेला आणि त्याच्या खिशाचा नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली, तिकीट नाही, बुकिंग नाही, चेकिंग नाही, पासपोर्ट नाही, नॉनस्टॉप दिल्ली तिथं गेल्या, त्या मुंगीने दुधड मधल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. येडीओ नाही, डायरेक्ट व्हिडिओ घे म्हणली. पुरावा आली का नाही दिल्लीत. चांदणी चौक, लाल किल्ला, संसद भवन. आणि मग दुधड मधली मुंगी म्हणली, होय ग तू दिल्लीला कस काय गेली ग? मग दिल्लीतली मुंगी म्हणली, दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या. पहिली गोष्ट मी लहान झाले, आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळतंय बघा. आणखी जरा फोडून सांगतो, ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा, म्हणजे लहान व्हा. 99 रुपये मोठ्याचा हात धरा, मोक्ष रुपये दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे वाकायला शिका. तुका म्हणे जानन व्हावी लहानावनी लहान. हरी पंडित वाकनाच. नाथ महाराजांचा हरिदासाच्या घरीच आहे ना, पण अंतकरणातून नाही. ज्ञानाचा गर्व झाला. आणि नाथबाबांना एक दिवशी मला, नाथबाबा राहिलेला रामायण कोण लिहिन? हरी पंडिताला असं वाटायचं माझ्याशिवाय कोण राहिलेलं रामायण पूर्ण करेन. नाथबाबा म्हणले काळजी करू नको, राहिलेलं रामायण माझा गावबा लिहिन. गावबा? हा म्हणले तेव तर बोहळा आहे. असू दे बोहळा. बोहळा असावं पण गाबोळा नसावं. बोहळा चालन पण गाबोळा नको. गाबोळा म्हणजे अर्धा पिकलेला अर्धा कच्चा. सगळ्यात भयानक क्वालिटी. अर्धवट ज्ञान. निवळ मूर्ख परवडला किंवा अतिविद्वान परवडला. कारण मूर्खाला भांडणं करायचं कळत नाही, विद्वान माणसं भांडणाच्या भानगडीत पडत नाही. भांडणाचा नाद कोणाला ज्यादा थोडं कळतं ते जास्त येड्यावानी करतं. महिला मंडळ, हांडा डोक्यावर पूर्ण रिकामा ठेवा तरी त्रास नाही, हांडा पूर्ण डोक्यावर भरलेला ठेवा तरी त्रास नाही. पण अर्धा हांडा भरलेला का डोक्यावर ठेवला, मन का यालाच. अर्धवट ज्ञान. तसं बोहळा असन पण गाबोळा नको. म्हणले गावबा बोहळा असू दे बोहळा. देव हा बोहळ्यालाच भेटत असतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची. हरिपद प्राप्ती हरिपद. बसणारी म्हणते का धावत येते बा एकमेकाच्या अंगावर. धावणं नाही, ह्याला लय घासावी लागती. एवढं सोपं नाही गायन वादन. जिंदगी गेली काय कायचा 6 लागा नाही 6. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळल्यात. तुझ्या नादाने माझं विसरलं, पण तू नाही शिकला बाळा.
तो पकवाजाची शाई पाडली, पिठेचा भाता फोडला, टाळात बोट गवून घेतले, येण्याच्या खोट्या उपासले. तू फक्त एकाच लायकीचा आहे, वदनी कवळ घेता नाम गॅस रे. तेरे बस की बात नाही, वो निकलो चलो. बऱ्याच गुरुजींनी शिष्य काढून दिले. हे एवढं सोपं नाही. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे सुद्धा वजनदाराचे टाव करूनच आहे. काय चाललं रे यांचं नेमकं? काहीच चाललं नाही. लय सोपं चालले. देव भोळ्याला भेटत असतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी अशी करून गावा भोळ्या असू दे भोळा. पण नाथ महाराजांसारख्या हरिदासाच्या विचाराची संगत गावबाला घडली. नम्र राहिला, सेवावृत्ती अंतकरणात होती. त्या नाथबाबाने गावबाला आलिंगन दिलं तर गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. आजपर्यंत शास्त्रकारांना कळालं नाही नाथ महाराजांचं रामायण कुठं संपले आणि गावबाचं कुठं सुरू झाले हे कळतच नाही. नाथ महाराजांनी इतकीच पॉवरफुल भाषा त्याच्या वाणीमध्ये निर्माण झाली का हरिदासाच्या घरी हरिदासाच्या विचाराची संगत त्या गावबाला घडली. आणि हे हरिदासाच्या संगतीचा फायदा म्हणून तुकोबरे म्हणतात द्यायचा असेल तर हेच द्या. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, इश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खालीवर असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखी संस्कृती नाही. शब्दच कसा आहे, भारत माते की जय. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका हात्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल नाही. पण भारत माते की जय. आई म्हणतो आपण या देशाला पवित्र विचाराचे माणसात म्हणून. ऐका, सैन्य कसं सवय चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून, धूर्तपणा अमेरिकेकडून, कपटीपणा इंग्लंडकडून, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कसा माझ्या भारताकडून शिकावी. आणि या भारताचा नाक म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपतींवर ज्यांनी संस्कार घडवले ते राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. अहो, छत्रपतींसारखं रत्न घडवणारे ती जिजाऊ माऊली. काय अधिकार असं आमच्या जिजाऊ मातेचा. ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसावल्या गेली व्यथा. छत्रपतींना तत्वज्ञान दिलं, ज्ञानेश्वराने गाथा, म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. आणि आताची माता स्वयंपाक बनवते टी व्ही पाहता पाहता, वर्ग घालतो लाथा, ती म्हणते चला ना माझा माथा काय करू आता, जा दिंडीत. आता काय करते? संस्कार महत्वाचे. कसे घडलेत राजे? आवाज हे माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. 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 जित आनंदाने नांदत होती प्रजा, आनंदाने नांदत होती प्रजा, समाज मनक होता जाना राजा, होता माझा राजा, सर्व जाती धर्म केला गाजा वाजा, सर्व जाती धर्म केला गाजा वाजा. हॅलो हो माझी जाऊने दिया हमें, जाऊने दिया हमें, छत्रपती शिवाजी महाराज की शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. तलवारीचं भवानीजीनं तलवार दिली, ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी. कशी होती तलवार? हेल चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके
नाली. कुत्र भुकायला लागलं की शेजारचं कुत्र बी भुकायला लागलं. आणि कुत्र्यांचा स्वभावच आहे भुकणे. बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही आपण का भुकतोय बुवा. कुत्र्यांचं सांगतोय बरं का. बघा तुम्ही गावातली कुत्री भुकली ना, वस्तीवली भुकत्यात. वस्तीवली भुकली की वाड्यावली संध्याकाळी निवांत एकमेकाच्या आवाजाने, म्हणजे कुत्रे बरं का. भुकाभुकीच बंद नाही. अरे पण का भुकतोय जरा तळाशी जाऊन बघा ना, सत्य काय असत्य काय. जरा उगा भुकाभुकीच बंद नाही. दुकानदाराचं कुत्रं आणि शेजाऱ्याचं कुत्रं मरणाची त्यांची कळवण कुत्र्याची. दुकानदाराचं कुत्रं रगेल होतं, शेजाऱ्याचं कुत्रं त्याने जागेवर फाडलं, ठारच केलं. शेजाऱ्याच्या बायकोचं मस्त गरम झालं आणि ते शेजाऱ्याला म्हणले आपल्या कुत्र्याचा संबंध नसताना आपलं कुत्रं भांडणात मेलं आणि माझं तुमच्यापेक्षा कुत्र्यावर जास्त प्रेम होतं. आणि सध्या तसंच झालंय. माणसावर प्रेम नाही, कुत्रे मांजर ह्या शिटीने बघतोय ना आपण. माणसं चलत आहे, कुत्रं गाडीत आहे, इशीच्या गाडीत, त्याला बिस्किट आहे, त्याला 5-5 हजाराच्या साबण आहेत कुत्र्याला. आणि कुत्र्याला फिरवतंय. मालक गाडी चालवतो आणि तेव्हा मग खरं कुत्र कोण आहे बा नेमकं. अरे काय चालवलंय काय तरा. सगळा धर्म मातीत घातला. गाया मोकार सोडल्या आणि कुत्री घरात नेली. हिथंच आपला धर्म खाली गेला. विडल शेजारी म्हणला मी काय करू. शेजाऱ्याची बायको म्हणली काठी काढान दुकानदाराचं कुत्र हाना. त्यांनी काठी काढली दुकानदाराचं कुत्रा हाणायला लागलं. दुकानदाराची मंडळी तरी कशी ग बसन. ती म्हणली कुत्र्याची भांडणं होतच असतात. हे शहाणा सुरता माणूस आपल्या कुत्र्याला मारलं, तुम्ही बी काठी काढा शेजारी हाना. कुत्रे बाजूला राहिले आणि ह्याच दोघांची इतकी भांडणं झाली, डोकं फुटलं, रक्त बंबाळ झाले, मूर्छना येऊन पडले. मग खळाला विचारला आता कसं वाटतं ते मला. आता शिक जरा करमायला लागलं म्हणला. म्हणजे गावात रक्तपातच घडून आणला तवा खळ शांत झाला. इतका खळ वाईट आहे हे मला सांगायचंय. तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ कठीण हा खळ तयाहुनी. कठीण फुल शस्त्र जर कोणता असेल ते वज्र आहे. पण त्या वज्रापेक्षा बी जास्त पावर, त्याला सुद्धा चॅलेंज देण्याची ताकद खळ. आपल्या तर डोक्याच्या वरनच चालला बा खळ आता. मग इतका जर खळ वाईट आहे, तुकोबानं प्रश्न केला महाराज असा खळ आहे तो बदलतो का नाही हो. तुकोबा म्हणे बदलतो. आमच्या संगतीत येत्या तुका म्हणे खळ करो शिनेचे निर्मळ. एक क्षणलय झाला आमच्याकडे कसला बी येऊ द्या. हॅलो खटनट यावे शुद्ध होऊन जावे शुद्ध होऊन जावे. 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 खटनट यावे शुद्ध होऊन जावे शुद्ध होऊन. कसलं बी येऊ द्या शुद्ध होऊन जावे. चोको बरं म्हणले आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे, कसला बी टाका आम्ही क्लिअर कडूनच बाहेर काढतो. आता बी आहे काय कायकडे वॉशिंग मशीन. तिकडे गेले की माणसं शुद्धच होऊन येतात. मग त्यांचा निर्मा तरी कोणत्या कंपनीचा आहे बुवा. किती कुठाना करून तिकडे गेले की पवित्रच होते. मग पण संतांकडे ओरिजिनलच मशीन आहे. खट नट यावे शुद्ध होणे जावे दोंडी पिटी व्हावे चोका मिळा. कसाही खळा असू द्या किती वाईट आमच्या संगतीत आला तर आम्ही त्याला पवित्र करतो. आणि अशा खळाला सद्बुद्धी द्या ही ज्ञानोबाऱ्यांची मागणी बरं का. म्हणजे वाईटाला सुद्धा सज्जन बनवा. हे फक्त पसदन म्हणताना ओव्या सोप्या वाटतेत पण त्याच्यातला गाभा किती. म्हणजे जगातलं जे वाईटातला वाईट घटक आहे त्याला सज्जन बनवा म्हणल्यावर जग वाईट वागल का. ही माऊलीची मागणी बरं का. जे खळांची व्यंकटी सांडो त्यांच्यातला वाकडेपणा जावं ही माझी मागणी. असो खळ ऐसे फार पाप धुवून जात असं तुकोबारे त्यांच्याविषयी मायबाप मत व्यक्त करतात. सांगण्याचा उद्देश हा खळ हा वाईट असतो त्यांना सद्बुद्धी द्या ही ज्ञानोबाऱ्यांची मागणी. नाथ बाबा मागणी करता संत संग दे अनेक प्रवाही घालू नको. नामदेवऱ्या मागणी करता अहंकाराचा वारा न लागो राजासा माझ्या विष्णुदासा. हे सगळ्या समाजासाठीच मागण्यात बघा स्वतःच्या कल्याणासाठी काय आहे का. मग आपल्या तुम्हाला खरंच सांगतो आपल्या मागणीत चव नाही चोता नाही मोकार मागणी हो आपली. तिघजण मित्र मरणाची गांजा पिली आणि एक मला आपल्याला जर महादेव प्रसन्न झाला तर महादेव बी भोळा खऱ्याच्या सपना जाणार गांजा वर्णाला कचाकच भेट देतो. झाला प्रसन्न. तिघं मित्र लय जीवलग होते कट्टर दिसती. आणि एक म्हणला मागे देव प्रसन्न काय मागायचं ते म्हणला माझी छोटी मागणी.
चिंचचे झाड 1000 कोट आणि प्रत्येक झाडाच्या पानाला 500ची नोट. आता ही छोटी मागणी का? 1000 कोटी चिंचाची झाड आणि पाल्यागाने 500च्या नोटा म्हणजे माल झाला किती? दुसऱ्याच्या तुझी काय मागणी? ते मला एक तर मला नकोच, तुम्ही म्हणताय म्हणून माझी बी एक छोटी इच्छा. काय? ही चिंचाची झाडं कापा आणि कापून का ऐकत खरं, झाडं कापा, खोडापासून फळ्या बनवा, फळ्यापासून कपाटं बनवा, नोटा तोडा, कपाटात ठेवा, कुलूप लावा आणि किल्ली फक्त माझ्याकडे द्या, हीच माझी मागणी. म्हणजे पहिल्याचा बरं सुपडा सापच करून टाकला, झिरोच केला ना त्याला. तिसऱ्याला विचारलं तुझी काय मागणी? ते मला एक तर मला नकोच, पण तुम्ही म्हणताय म्हणून माझी एक छोटी इच्छा, ज्याच्या कमरेला ह्या कपाटाच्या किल्ल्या गेल्या त्याचं लग्न व्हावं पण त्यालाच मुलगाच होऊ नये, त्यांनी दत्तक म्हणून मला घ्यावं, हीच माझी मागणी. अरे पर दुसऱ्याचा वंश खुंटीत करण्यापर्यंत जर तुमची मागणी असेल तर मग नाही मागितलेलंच बरं आहे ना. काय आपल्या मागणीत वर्म आहे हो, हे आपली असली मागणी. पण संतांच्या मागणीमध्ये वजन आहे. पवित्र एकादशीच्या दिवशी तुकोबाराय पंढरपूरला पोहोचले आणि साक्षात भगवंताच्या समोर उभे. आज सुद्धा एकादशीच आहे बरं का, महान पर्व कळे आणि देव प्रसन्न आहेत. एक सांगतो, एकादशी म्हणजे फक्त कचून साबुदाणा खायचं आणि रिटून झोपायचं, ह्याला एकादश माव काय का नाही. एकादश सुद्धा कळत नाही किती साबुदाणा खाय. परवा एक जणाने इतका साबुदाणा खाल्ला ते शिकलं तर नाकातून सांगताना बाहेर आला. अरे तू काय रोजाना जेवत होता, तुला काय सालाने ठेवले का काय? झोपायला जरा मापात खा ना. तुला एकादश फेकादश काय कळते का नाही? एकादश म्हणजे उलट पोटाला आराम. युरोपातल्या शास्त्रज्ञांनी सुद्धा सांगितलं 15 दिवसातून एकदा जर पोटात काहीच नाही अन्न गेलं तर रोग सुद्धा होत नाहीत माबाप. कारण ते यंत्र सुद्धा असं साप रविवारी सुट्टी घ्यावं लागती सरकारी माणसांना. कंटिन्यू काम केलं डोकं हँग होते, तसं ह्याला बी थोडा आराम पाहिजे ना. 15 दिवस एक एकादशी, पण आपण आराम नाही जास्त ढकली तू आणि म्हणायला माझी एकादश. एकादशी किती कडक केली ह्याला किंमत नाही. एकादशीच्या दिवशी रामकृष्ण हरी नाम तुझ्या मुखाला किती वेळा आलं ही खरी एकादश आहे माझा. नामाचं चिंतन आणि त्या दिवशी आणि हे पवित्र भगवंताचं चिंतन आज एकादशीच्या पर्वकाळ आपल्याला घडतं, ही सुद्धा योगायोगाची गोष्ट आहे. तुकोबाराय भगवंताच्या समोर उभे आणि भगवंत आमच्या तुकोबाने प्रसन्न आहेत. महाराज 8 पिढ्याची तुमची परंपरा माझ्या डोक्यावर तुमच्या सेवेचं ओझं झाले, ते ओझं कमी करण्यासाठी तुम्ही काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणतात भगवंत तुम्हाला जर देण्याची इच्छा असेल तर माझ्या अंतःकरणात एकच आशा आहे, अभंगाच्या पहिल्या चरणात मागणी करतात. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांत. थोडा आवाज. हरिदासाच्या घरामध्ये पुन्हा 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 मला जन्माला घाला. तुकोबारायांची मागणी. काय मागणी केली देव प्रसन्न हरिदासाचे घरी? बरं ऐका, तुकोबाराय उभे कोणाच्या समोर आहेत? हरीच्या. आणि मागणी काय करतात? हरिदासाचे घरी. हरीच्या समोर उभा राहायचं आणि हरीच्या दासाच्या घरी जन्म मागायचा म्हणजे उघड उघड हरीचा अपमान आहे. विडल मागणी कोणाला करताय? हरीला. सर्व संपन्न आहे. कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ताबे उत्पत्ती स्थिती म्या बोलवेल्या वेद बोले सगळं तुमच्या पाठे. एवढा अधिकार ते हरीचा. आणि मागणी काय केली? हरिदासाचे. हरीच्या समोर उभे आणि हरीच्या दासाच्या घरी गेलो. मग हरीला कमीपणा वाटत नाही का? इको थोडं कमी ठेव. हरीला कमीपणा वाटत नाही याचं कारण हरीलाच हरीचं घर आवडत नाही. ज्या सुखा कारिणी देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी. देवाला सुद्धा संतांकडे जावं लागते फ्रेश व्हायला. पंढरपुरात एक दिवशी देवाला जरा टेन्शन आलं. देव असं डोक्याला हात लावूनच बसले, कारण हे जगाकडे बघितल्या मोठी मोठी माणसं घाबरत असतात. हे सध्या काही कमी वडावडी चालू आहे का? सगळा धर्म मातीत गेलाय, सगळं अवघड. देवाला सुद्धा टेन्शन आलं आणि अधर्म वाढला की देव टेन्शनमध्ये जात असतो. आणि मग अवतार घेऊन पुन्हा धर्माची संस्थापना करत असतो. सध्या देवाने अवतार घेण्यासारखीच परिस्थिती. काय खऱ्याला किंमत राहिली का? सगळी फसवा फसवीच. आता जपानमध्ये चोर पकडा मशीन आणलं, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेली, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. तो म्हणजे चोराचं तर मिळच नाही, मशीनच नेलं. भारतात बूट पॉलिश करा माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे, ह्या बॉक्ससारख्या मशीन चौका चौकात ठेवलेल्या. जायचं मशीनीत पाय ठेवायचा, त्या मशीनमधून प्लॅस्टिकचा हात येतो, बूट पॉलिश करतो. तेव्हा हात आज जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा. मशीनमधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. मग दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. हे काय सप्त्याची पंगत आहे का? कोणी यान खाऊन जा. काढ पैसे. खिशातून नोट काढायची, त्या बॉक्सात टाकायचे. मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौका चौकात मशीन, तिथं एक तिथं एक तिथं एक. हल्ला नमुना तिथं गेला भारतातला आणि त्याने ते मशीन बघितली.
दुसरा पाय दाबून धरतात. ते गेलं मशीनमध्ये पाय ठेवला, मशीनमधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घातला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली आणि दुसऱ्या मशीने दुसऱ्या पायाला केली फुकट. ते दुसरा दाबून धर, हे दुसऱ्याला दुसऱ्याच मशीन गेलं, तिथं थांबलंच नाही, फुकट पॉलिश. त्यांनी डायरेक्ट पत्रकार परिषद घेतली, म्हणजे मशनीत बदल करा, आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. पत्रकाराने विचारलं मशनीत बदल का केला, म्हणले हे तर भारताचा नमुना येऊन गेला. म्हणजे आपली तिचं दाणार आहे ना, तिथं झटकाच बसणार. लई चित्री माणसे बाबा. आणि नुसती भासवापाशी काय घरायला किंमत राहिली, सगळे अवघड झाले. बाजार भरला आणि बाजारात एक जण माशा माराची पावडर काय बसलं, 2 रुपयाला पुढे माशा माराची पावडर. घरात माशा झाल्या 2 रुपयाला मारतात, म्हणल्या मरणाचे लोक धावले, मरणाच्या पुढे खापल्या. 2 रुपयाला पुढे माशा माराची पावडर. एक जण घरी गेला, बायकोला पुढी सोड, पुढी सोडली. पुढीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. त्या चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं, उजव्या हातानं जेवण करा, डाव्या हातानं माशा हाना. आता हे काय औषध आहे का काय म्हणजे नुसत्या लबाड्यात चालू आहेत ना. ऐका कलीचे मैमान असत त्या शिरजले जन, पापा देते अनुमोदन करीती हेळन धुंद झाला तुझा दरबार. काय खऱ्याला किंमत राहील, काय धर्म ठेवला का आपण. याने एक वाक्य सांगतो, आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही, आपल्या धर्माला आपण धोकादायक आहे. दुसऱ्या धर्माला टाइम राहिला ना आपल्या धर्मात काड्या करायला, त्यांना त्यांचा टिकवायचा पडलाय. आपल्यात किती निष्ठावान आहे, कोणत्या सणांचं पावित्र आपण ठेवलं. आता हे दहीहंडी झाले सगळ्या महाराष्ट्रात, काय होते का एकतरी सात्विक दहीहंडी. अरे महिलांना नाचवणं हे काय दहीहंडी का, हे छत्रपतींच्या संस्कार आहेत का, हे आपली परंपरा आहे का. मूर्खावणी काही गाणी लावायची आणि खालच्यांनी आकली नसल्यावानी नाचायचं. आणि गोपाळ काला केला, गोपाळ असे होते का, कृष्ण असा होता का. अरे आपल्या धर्माचं आपण किती विडंबन करतो बघा. डीजे लावायचे, लेजर सोन, ट्रॅफिक जॅमन, काय धिंगाणा लावलाय नुसता. अरे धर्म टिकवायचा आहे तर असा अखंड हरिनाम सप्ताच्या माध्यमातून टिकवा, याला म्हणायचं सात्विक धर्माचं रक्षण. आहे का गालबोट लागण्यासारखं. किती शिस्तबद्ध माझ्या ज्ञानोबाऱ्यात तुकोबांच्या दरबारात हा सोहळा होतोय. हे असे सण साजरे करा. विडल नेहमी पुढच्याकडे दुसऱ्याकडेच कवर बोट दाखवणार आहेत. आपलं कुठं चुकतंय ह्याचा बी जरा विचार करा. काय आचार विचार संपन्नता राहिले नाही. सगळ्या सणांचं महत्व. कृष्णाचं त्या दहीहंडीचा तसला धिंगाणा करून टाकला ह्या सिटीनी. उगं फॅशन शो, इलेक्शन आल्याजवळ म्हणून ह्यांनी उगं काहीतरी लोकांना दाखवायसाठी खेळ करायचे. आणि आता गणपती आला, गणपतीचं लय मारण. काय कार्यकर्ते तरी सोपेत का माय बाबा. पिऊन आरती, गणपती सुद्धा टेन्शन मध्ये. कशाला माळा बशिवले 10 दिवस. गणपतीला सुद्धा कर्म नाही आपल्यात म्हणे. बिड्या फुकून आरती कुठं असते का, टेजच्या खाली पत्त्या. ही गणेश सोय का. अरे काय सण, काय त्याचे उत्सवन, काय त्याची पवित्रता आपण ठेवली. जरा आपलं बी थोडं आत्मचिंतन करणं हे गरजेचं आहे. विडाल काहीच धर्म राहिला तुम्हाला खरं सांगतो. इतके अस्ताव्यस्त आहे सध्या. का देव टेन्शन मध्ये जाणार नाही. देवाने निर्माण केलेलं आपण देवाची लेकरं किती सात्विक जगलं पाहिजे. देवाला सुद्धा टेन्शन येतं, काय मी जाती निर्माण केलं आणि कशा वागायला लागले भाऊ. हाय का 10 मिनिटं टीव्ही बघा, तुम्हाला खरं सांगतो कर म्हणतंय का सांगा बरं. 10 मिनिटं काहीच चांगलं नाही. धाराधारी, वाडावडी, आपटापटी, उचला उचली, पळापळी, भुकाभुकी, थुकाथुकी. हे आला आणि ते गेला आणि हे वाकला आणि हे भुकला आणि हे थुकला आणि गेली 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 आली आली राहिले धरा वाडा वाडा. अरे काय धिंगाणा लावलाय. राजकीय लोकांनी तर निष्ठा पुरी मातीत घातली. कार्यकर्त्यांचा नुसता वाप. अरे कार्यकर्त्यांनी किती गुलाम हवं ह्याला बी जरा विचार करा. अरे किती चाकरी करायची एखाद्याची. अरे तुम्ही आई बापाला जे हरी घाला ना मोठ्याचं बिल्ल राहून फिरायचं आपण. अरे आपल्याला काय स्वाभिमान आहे का नाही. टीव्हीला बघता. कार्यकर्ते जरूर व्हा पण गुलाम होऊ नका. घरधंद बघा जरा. आई बापाची सेवा करा. शेती भीती पिकवा जरा. पोरांच्या शाळा फिळा त्यांना शिकवा जरा. टपरे भिपरे टाकून व्यवसाय करायचं. कवर माग बोंबलत फिरायचंय. सगळा माल ती दाबी देतात. आपल्याला आहे का बिडीला पैसे राहिलेत का. कार्यकर्ते असावा पण तो गुलाम नसावा. विडल आणि आणखी एक वाक्य बोलतो. राजकीय लोकांनी तर मायबाप शब्दाची मर्यादाच ठेवली नाही. खरं सांगा काय पूर्वी राजकारण तत्वाचं राजकारण होतं मायबाप. अच्छा शब्दाला एक मर्यादा होती अण्णा, सीमा होती. लक्ष्मण रेषा त्याच्या खाली माणसं येत नव्हती. काय बोलत येते राव. आणि सगळ्याच पक्षात आहेत बरं का. त्यांनी ती ठराविक माणसं भुकायसाठीच ठेवल्या. तर त्यांचं उठलं की नित्य नेमच आहे ठेवू चला. अरे काय सगळे अस्ताव्यस्तता झाली मायबाप.
आचार विचार जे समाजाची सेवा करतात त्यांच्यावर माणसं धावायला लागली. पोलीस बांधवांवर आरे रावी. अरे आयुष्य गेलं ना त्यांचा अभ्यास करता. एक अधिकारी होण्यासाठी आयुष्यभर घासावं लागते. त्या अधिकाऱ्याला विचारा त्याने किती रात्रभर अभ्यास केलाय, तेव्हा तो पोलीस खात्यात कोणत्या तरी पदाला गेलाय. आणि ज्याला काहीच कळत नाही तेव्हा त्याला धावतो त्याच्यावर. अरे आपलं ज्ञान किती, पुढच्याला पण बोलतो किती. अरे पोलीस खाते हे जनतेचे मित्र आहेत, समाज बांधव. रयतेची समाजाची सेवा करण्यासाठी कोरोनाच्या काळात बघा मायबाप त्यांना कुटुंब नाही. अरे कुटुंबाची जबाबदारी, नेत्यांचं वरून धडपण, कुणी काही बोलायचं. मला तर खरं सांगतो पोलीस बांधवांमध्ये जी सहनशीलता ती कुणातच नसन. ही माना अथवा न माना हे सत्य. सहन करण्याची परिसीमा वरचे एक म्हणणार, समाज एक म्हणणार, आणि कोणतीही परिस्थिती हँडल करून नेतात मायबाप. आणि ते आपलेच लेकर आहेत ना, आपले सर्वसामान्याचे लेकरच आहे मायबाप. त्याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश प्रत्येकाची एक मर्यादा ठरलेली मायबाप. पण हे जगात हे अधर्म वाढलाय की सगळे अस्ताव्यस्त. तर देवसुद्धा टेन्शनमध्ये जातो. देवाला टेन्शनच आलं. रुक्मिणीने प्रश्न केला, का हो देवा जरा डोक्याला हात लावून. देव म्हणे तू ग बस, टेन्शन द्यायला बे तुम्हीच. परत काय झालं म्हणे ग बस म्हणजे जगू दे सुखाने. देवाने रुक्मिणीला झालं. रुक्मिणी म्हणली आता बाय मी प्रेमानं बोलते तरी माझ्यावर आता टेन्शनमध्ये असल्या माणूस बोलतो. आणि एक वाक्य सांगतो, पती पत्नीमध्ये एक विचार असावा. ज्ञानोबऱ्यास सांगतात, न मोडता दोन्ही आकार घडिले एकचे शरीर. हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिशे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथे विवेका असणे की जी. शंभू तेथे अंबिका. तसा पती पत्नीमध्ये एक विचार असणं ही काळाची गरज. विडवलं आणखी एक वाक्य पुढचं बोलतो, शेतकऱ्याचा 70% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते. हा शेतकऱ्याच्या बायको इतकी सहनशीलता, खरं सांगतो इतकी सहन करण्याची क्षमता कुणामध्येच नाही मायबाप. फार सहन करतात तेवढा शेतकरी सुद्धा सहन करू शकत नाही. कस काय, आतापर्यंत महाराष्ट्रात इतक्या पुरुष शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या, एका तरी महिला शेतकऱ्यांना आत्महत्या केली का? वाजवा टाळ्या जरा स्त्री शक्तीच्या नावानं. तुम्ही वाजवा, तुम्ही जरा कौतुक करा माऊल्यांचं. एकतरी खरं सांगा, त्यांना दुःख नाही, त्यांना कष्टाचा सामना करावा लागत नाही, त्यांच्यावर संकट येत नाही, त्यांना प्रपंच नाही, त्यांच्या जबाबदारी नाही, पण कधीच ते टोकाचं पाऊल उचलणार, सहन करणार. आणि आणखी एक वाक्य बोलतो, उलट एखाद्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जर तशी घटना घडली, एखाद्या मुलाचा बाप जर निघून गेला, तर ती माऊली कंबर कसवून संसार शेवटला नेण्यासाठी त्या मुलाची आई होते आणि मुलाचा बाप सुद्धा होते, आणि शेवटपर्यंत मुलांचा संसार कडला नेते. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. त्यांच्या इतकी सहनशीलता कुणीच करू शकत नाही. विडवलं आणि शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मीच. तुम्ही म्हणता मग नोकरदाराची कोण आहे? ती सरस्वती. शेतकऱ्याची लक्ष्मी, नोकरदाराची सरस्वती. शेतकऱ्याची बायको साक्षात लक्ष्मीच मायबा. शेतकरी सकाळी 7ला दूध घालायला गेल्यावर दुपारी 12 वाजता राहण्यात येतो, पण 7 ते 12 मध्ये स्वतःचं आवरून, मुलांचं आवरून, सासू सासऱ्याचा आवरून डबा बांधून त्या रानात असते. 11 वाजता लक्ष्मी म्हणून तर म्हणतात, पाय लक्ष्मीचे हाती आहेतच ह्यांच्यात ताकद. एक विचार मात्र, शेतकऱ्याच्या नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली, नवऱ्याने ठोका टाकू त्या फुसफुस करते, रुसून जाते, दाहरा काढाय परत महागारी. शेजारी म्हणजे 1.5 महिने येणार नव्हते, 1.5 तासात कसं काय म्हणे, त्यांचं ऐकून काय दुधाचं नुकसान करू का, मग मर कर काम. ही आतुरता, चिकाटी, जिद्द, मेहनत करण्याची तयारी फक्त आमच्या स्त्री शक्तीमध्ये आहे. म्हणून आपल्या शेतकऱ्यांच्या कडक टोप्या येतं, जरा त्यांचे सुद्धा कधीतरी आभार माना. विडवलं पती पत्नीत एक विचार असावा, बोलणं चांगलं पाहिजे माणसाचं. मायबाप नवरा बायकोची भांडणं लागले, बोलता बोलता मालकाला म्हणाले, काय काय म्हणून सांभाळू, घर सांभाळू, शेती सांभाळू, पोरा सांभाळू, पोरील सांभाळू, काय का. मालक म्हणला, काही सांभाळू का, फक्त तोंड सांभाळ. सगळी भांडणं हितनंच आहेत ना. मालकाचं डोकं दुखत होतं आणि मालकीन मालकाचं डोकं दाबीत होते. डोकं दाबता दाबता मालकीन मालकाला म्हणाले, होय व लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्याच्या नंतर मी तुमचं डोकं दाबते. लग्नाच्या आधी तुमचं डोकं दुखलं, तुमचं डोकं कोण दाबायचं? हे म्हणलं, लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. तुला जसा हार घातला तशी डोकेदुखी वाढली म्हणला, नाही तर लय सुखानं जगत होतो. काय बोल नाही काय, जरा गोड बोला. शब्द एक सांगतो, शब्द जपून वापरा. शब्द हे शस्त्र आहे आणि शब्द हे शास्त्र आहे.
तलवारीने पडलेला घाव बुजून येतो, शब्दाचा घाव बुजून येत नाही. महाभारत सुद्धा शब्दामुळे झाले. शब्दाला मर्यादा ठेवा, काहीतरी शब्द जपून वापरा. विडल देव म्हणले रुक्मिणीला, तुझा म्हणले मला टेन्शन आले, मला इथं कर्म नाही. रुक्मिणी म्हणली आता काय करावं, आपल्याला तर काहीच बोला ना. आणि एक वाक्य सांगतो, देव मनातलं काही बोला ना. रुक्मिणी म्हणली आपल्यापाशी ही बाबा काय बोलणार नाही, आपल्याला नामदेवरांना बोलावं लागेल. कारण लाडका भक्त आल्याशिवाय जीवलग माणसापाशीच माणूस मोकळा होतो बरं का. आणि माझी एक विनंती सगळ्यांना, जरा मोकळं व्हायला शिका, बोलायला शिका. इतकं दडपण आणि इतकं टेन्शन आणि इतक्या आत्महत्या वाढल्या ते माणसं बोलायलाच तयार नाहीत. व सगळं साचवून नुसतं जाम झाले. सध्या कलियुगामध्ये माणसाला जगण्यापेक्षा मरण चांगलं वाटू लागलं. रोज आत्महत्या होतात. हा कलीचा महिमा फार वाईट आहे. जरा मोकळं व्हायला शिका. एखादा तरी हक्काची जागा कमावं, एक तरी मित्र असा त्याच्यापाशी आपण चांगलं केलेलं वाईट केलेलं मोकळ्या मनानं बोलता आलं पाहिजे. एक तरी जागा कमवा. एकच बरं का, लय नाही. हा तशा लय केल्या मग ती फुटल्या मग तर पटांगणच होत असतं. एक हक्काचा माणूस पाहिजे तिथं, माणसाला मोकळ्या मनानं बोलता आलं पाहिजे. त्याच्यामुळे माणूस त्या बदल्यात आत्महत्या वगैरे होणार नाही, दडपण येणार नाही. माणसाला बोललं पाहिजे, मोकळं झालं पाहिजे. देव काय बोला ना. आणि मग नामदेवरायांना बोलून घेतलं. नामदेवराय विडल 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 नामदेवराय आले. पांडुरंगाचा नामदेवरायांचा संवाद सुरू झाला. आणि नामदेवरायांपाशी देवानं बोलायला सुरुवात केली. देव नामदेवरायांपाशी आपलं मन मोकळं करतात, हक्काची जागा. आणि मग देव म्हणतात नामदेवरायांना, नामा पंढरपुरात कर मनाच म्हणले, जरा थोडासा रिलॅक्स मोडवर जा वाटतं, जरा थोडा आरामच करा. लेच दगदग झाली म्हणले, धावपळण टेन्शन पळापळण हे जग चालवायचं सोपं, मला विश्रांती भेटल असं एखादं ठिकाण सांगा. नामदेवराय म्हणजे तुम्हाला जर आराम करायचा असेल थाप मारा. नामा म्हणे देवा चला तया ठाया. नामा म्हणे देवा चला, इथं पंढरपुरात थांबून नाही आराम होणार म्हणले, चला तया ठाया. आणि तिथं निवांत आराम करा, विश्रांती घ्यावया. कल्पवरी गाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश. तुम्हाला आराम करायचा असेल तर आळंदीला जावं लागेल. आळंदी हे गाव हरीचं आहे का हरिदासाचं? आळंदी गाव कोणाचं आहे? हरीचं आहे का हरीच्या दासाचं आहे? हरिदासाचं आहे. मग हरीला सुद्धा विश्रांती घ्यायला हरिदासाकडं जावं लागतं. म्हणून तुकोबारा मागणी करतात, हरिदासाची घरी मज उपजवा जन्म. पुन्हा 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 हरिदासाच्या घरी जन्म द्या. हरिदासाच्या घरी फक्त काय मग वंश परंपरेने जन्म मागितलं सगळ्याला कसं शक्य आहे? नाही. त्याचा दुसराही अर्थ असा आहे, हरिदासाच्या घरी जन्म द्या याचा अर्थ मला हरिदासाची संगत घडू द्या. फक्त वंश परंपरेनेच मला पाईक बनवा असंही काय नसतं बरं का. पैठण निवासी नाथ महाराज ऐका, हरिदासाच्या घरी नेमका कोणत्या अर्थानं हरिदासाचं घर मागितलं हे सांगतो, चित्त देऊन ऐका. हरिदासाच्या घरामध्ये नाथबाबांच्या घरी गावबा नावाचा एक सामान्य घरचा बालक येऊन राहिला. कारण ते नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळ्या होत होत्या. आणि गिरिजामात्याने अशी पोळी बनवत होते. आईसाहेब इकडं थोडं कमी ठेवा. गिरिजामात्याने केलेली पोळी अशी गुळवणीत टाकली तर पोळी जाग्या विगरायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं असं गुळवणीत टाकलं की त्याने समर्पण केलं पाहिजे. नाही तर आताच्या पोळ्या आमचा एक मित्र की गावात जेव्हा गेलं त्याचा अंगठा तुटला पण चपाती तुटली ना. काय लबरची काका लय जड असतात म्हणा. काय काय स्वयंपाकाला एकाच माईक बंद करून हे करा. एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळकेवाडी, मध्ये करपेवाडी, वर कोरडेवाडी. नेमका कोणचा भात खावा बुवा? स्वयंपाक करणं कुणाचं काम नाही, त्याला अन्नपूर्ण मातेची कृपा लागते. काय काय माता मावल्या बघा काहीच करत नाही. पाण्यात तेल मीठ टाकते तर शेंगदाण्याचं कूट टाकलं की आमटी तयार. आमटी बी अशी होती की माणूस चुरू चुरू हाणतंय. आणि काय काय जॅम झाले मसाला टाकू टाकू तरुई भाजी शिल्लकच राहते का? अन्नपूर्णा. स्वयंपाक करणं हे सुद्धा पाककला आहे, ती बी कोणाचंही काम नाही. आणि नवीन मुलींचा आता स्वयंपाकाचा विषय संपल्यातच जमाय. पुरींना स्वयंपाकच येत नाही, ते शिक्षणासाठी बाहेर सुट्टीला आईचा लाड मारण्याचा. लग्न झाल्यावर का आई नाही, सासू जाळंधूर संगच.
एका पोरीचं झालं लग्न, सासूबाईला सुनबाई करा पुरणपोळ्या. हे म्हणजे चपात्या जमत नाही, पोळ्या कशा करायच्या. त्याने यूट्यूबला गुरु मानला आणि यूट्यूबवरच टाकलं पोळ्या कशा करायच्या. सगळीच लिस्ट आली. निम्मा स्वयंपाक तयार झाला, मोबाईल हिशोब झाला. तिला आमटीला मिरच्या किती टाका ह्याचाच मेळ लागना. पण म्हणले आमटी झणझणीत पाहिजे, कमीत कमी 15 तरी मिरच्या पाहिजे, माणसागणी 15. अरे मारी ती का काय माणसं, 5 माणसाला 75 मिरच्या वाटल्या, नुसती मिरच्याचीच आमटी केली. म्हातारी किचन खोलीत आली आणि त्याने भाजीचा कलर बघितला. म्हातारीने कलरवरनंच क्वालिटी टाकली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, मला नाही जेवायचं, तुमचं तुम्ही बघून घ्या. माझी एकादशी म्हणली पंचमीला, तुमचं तुम्ही बघून बघ. पण तिचा नवरा नुसता उड्याच हाणायचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली मिरची नको खाऊ, लय तिखट आहे. हे म्हणला माझ्या बायकोचं तुला कौतुकच नाही, मी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खाला आणि त्याच्या कानातनं धुरण डोळ्यातून गळा 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 पाणी. त्याची बायको जवळ आली, म्हणजे होय व भाजीत काही कमी जास्त तर नाही झालं. हो म्हणला नाही नाही नाही, भाजी जगातच 1 नंबर. मग डोळ्यात कसं काय पाणी आलं, ते म्हणले आनंद अश्रूत आनंद अश्रू. मग देऊ का अजून थोडी भाजी, नको म्हणला, हेवच आनंद बळच पचिवलाय मरण म्हणला. काय स्वयंपाकन काय तरा. त्याच्यामुळं स्वयंपाकात बी आपल्या मुलीला जरा परफेक्ट बनवा. आयांनी अगोदर नुसते म्हणतात आम्हाला कलेक्टर जावाय पाहिजे, सरकारी नोकरीवाला पाहिजे. उपाशी मारायचं आहे का? आधी आपलं लेकरू परिपूर्ण बनवा, मग पुढच्याकडून अपेक्षा करा. विडालं